सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शहापूर धरणाजवळ फत्तेपूरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या एका डंपर चालकाने कसबा पिंपरी तालुका जामनेर येथील तरुणाचा निष्पाप बळी घेतला. हा तरुण आपल्या गावाकडे दुचाकीने जात होता. डंपर चालक अपघातस्थळी थांबला नाही आणि पळून गेला. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तरीही तो न थांबता सुसाट वेगाने निघून गेला, अशी माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आहे. हा अपघात दुर्दैवीच म्हटला पाहिजे. मरण पावलेला दुचाकीस्वार घरात एकुलता एक आणि कर्ता पुरुष होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावरच नाही तर संबंध गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या 3 महिन्यात जामनेर तालुक्यात अपघातांची संख्या वाढली आहे. चांगले रस्ते झाले याचा अर्थ असा नाही की सुसाट वेगाने धावावे. वाहन चालकांनी देखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आजची तरुण पिढी त्यांना मिळालेल्या वाहनाने इतकी भारावून जाते की ते सुसाट वेगाने जातात आणि स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही, असा आजचा अनुभव आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून जातात, हे घडायला नको. पोलीस प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे. जामनेर तालुक्यातील सुमारे 40% डंपरवर नंबर प्लेट नाहीत. त्यांच्यावरील चालक अप्रशिक्षित आहेत, अशी माहिती आता मिळू लागली आहे. या प्रकाराची परिवहन विभागाने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. अपघातानंतर त्यांना मदत दिली पाहिजे. जामनेर येथील रुग्णवाहिका चालक जालम सिंग हे अशा प्रत्येक वेळेला धावून जातात आणि जखमी असो मृत असो त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्याची व्यवस्था करतात. अशी माणसे आहेत, म्हणून तरी समाज त्यांच्यावर भरोसा ठेवून आहे. कालच्या घटनेत निष्पाप बळी गेलेला तरुण त्याच्या परिवाराला मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मदत करीत होता. अपघातानंतर पोलीस चौकशी करतील, काय होईल ते होईल, परंतु त्या तरुणाच्या कुटुंबाचे काय? त्या आई वडिलांनी एकुलता एक मुलगा गमावला, त्यांचे दुःख शब्दात मांडणे अवघड आहे. अपघाताची तीव्रता पाहता जामनेर बोदवड असो, जामनेर भुसावळ असो किंवा जामनेर शहापूर असो, गतिरोधक बसवणे गरजेचे आहे.